नमस्कार. आज आपण अतिशय सुंदर अशी एक गोडाची रेसिपी पाहणार आहोत. आणि आपला सध्या आषाढ महिना सुरू आहे, तर आपल्याकडे भरपूर असं तळण आपण काढत असतो. तर त्यामुळे आपण असे विविध तळणाचे पदार्थ या महिन्यामध्ये पाहिलेले आहेत, त्याच्या रेसिपीज पाहिलेल्या आहेत. तर हा लाल भोपळा किंवा याला कोहळंसुद्धा म्हणतात. तर हे आपण घेतलेलं आहे आणि ते कापून त्याचा आतला जो नरम गराचा भाग असतो, तर म्हणजे गर नसतं तो ॲक्च्युली, तो बियांचं जे आवरण असते तर ते आपण काढून घेतलेलं आहे. आणि बाहेरची पाट जी आहे हिरवी कडक अशी, तर तीसुद्धा आपण काढून घेतलेली आहे. आणि थोडेसे तांदूळ घेऊन ते आपण स्वच्छ धुतलेले आहे. आणि आता हे जे आपलं कोहळं आहे ते सुद्धा काप करून आपण धुवून घेतलेले आहे. आणि तांदूळ असल्यामुळे अगदी थोडं आपण पाणी टाकलं आहे, नाहीतर कोहळ्यामध्ये पाणी टाकण्याची आवश्यकता नाही आहे. छान आपण कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घेणार आहोत. आणि त्यानंतर हे थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत. तर अतिशय साधी आणि सोपी अशी आपली ही रेसिपी आहे आणि चवीला तितकीच सुंदर अप्रतिम अशी आहे. तर आता हा गर आपण काढून घेतलेला आहे आणि त्यातला थोडा मी बाजूला ठेवला आहे, त्याच्यापासून मी दुसरी रेसिपी तयार केलेली आहे. आता हा 2 ते 2.5 वाट्या हा गर असेल, तर त्यामध्ये आता आपण 1 वाटी गूळ घालून घेणार आहोत. तर या ठिकाणी आपण गूळ किंवा साखर काहीही घेऊ शकतो आपल्या आवडीप्रमाणे, पण या ठिकाणी मी गूळ घेतलेला आहे आणि तो असा बारीक करून घेतलेला आहे. तो आता आपण याच्यामध्ये मिसळून घेऊया. आणि त्यासोबत मी या ठिकाणी वेलची पावडर यामध्ये घातलेली आहे. तसंच बाजूला मी 3 वाट्या कणिक मोजून घेतलेली आहे आणि आपल्याला आवश्यक तेवढी आपण कणिक यामध्ये घालणार आहोत. तर हे भिजवताना जास्त पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही आहे. तर जे आपलं कोहळ्याचा गर आहे त्याचा ओलसरपणा जो आहे, तर जास्तीत जास्त त्यामध्येच आपल्याला ते भिजवायचं आहे. आणि आपण आता 2 वाट्या आधी घेतलेल्या आहे आणि ह्या 1 वाटीमधलं आपण या ठिकाणी फक्त अर्धी वाटी वापरलेलं आहे. म्हणजे जवळजवळ आपल्याला 2.5 वाट्या कणिक ही लागलेली आहे. आणि ही बाजूला आपण दुसरी काढून घेतलेली आहे. आणि यामध्ये अगदी आपण पाहू शकाल अगदी अर्धी वाटी पाणी आपण या ठिकाणी वापरलेलं आहे. तर आता आपण हाताच्या सहाय्याने छान त्याला घालून घेऊया. आणि अगदी छोट्या वाटीमध्ये अर्धी वाटी आपण पाणी घेतलेलं आहे आणि ते आपण छान असं भिजवून घेत आहोत. आणि हे जे मिश्रण आहे तर त्याला आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे, कारण अगदी असं फेटता जर आपण ते टाकलं तर अगदी कडक असं ते आपले बोंड म्हणा किंवा गुलगुले आपण त्याला म्हणूया, तर ते तयार होतील. त्यासाठी थोडी मेहनत घ्यायची आहे, थोडं फेटून घ्यायचं आहे. आपल्याला सोड्याचा वगैरे वापर अजिबात करायचा नाही आहे. छान फेटून घ्यायचं आहे, थोडीशी त्याला रेस्ट द्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. तर कोहळा हे अतिशय आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. त्यानी वजन कमी होतं आणि कॅलरीजसुद्धा कमी असतात त्याच्यामध्ये. त्यामुळे आणि फायबरचं प्रमाण भरपूर असल्यामुळे वजन हे नियंत्रित राहण्यासाठी याची मदत होते. त्याचसोबत व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीन असते. बघा, थोडासा लालसर रंग त्याला आहे, बीटा कॅरोटीन असतं, त्यामुळे हे डोळ्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे. त्याचसोबत व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा यामुळे वाढते आणि पचनक्रिया सुधारते आणि त्वचा निरोगी राहते. तर असे भरपूर फायदे आपल्याला यामध्ये या आपल्या भोपळ्यापासून आपल्याला मिळतात. तर आपण हे मिश्रण आता छान फेटून घेतलं आहे आणि तेल सुरुवातीला थोडं चांगलं गरम करायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे अगदी बोंड असे हाताला पाण्याचा हात ओला करून आपल्याला हे बोंड यामध्ये सोडायचे आहे. तर आपल्याला थोडेसे लहान मोठे जसे आपल्याला हवे तसे आपण हे बोंड यामध्ये घालू शकतो. तर हे जे आहे तर अगदी सुरुवातीला जर खूप जास्त आपण गरम तेल केलं असेल तर आपले हे बोंड पटकन, हे गूळ असल्यामुळे पटकन ते जळून येतील आणि आतून ते कच्चे राहतील. त्यामुळे आपल्याला थोडंसं तेल गरम करायचं आहे आणि त्यानंतर मीडियम हॉट अशा तेलावर आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. किंवा किंचित असं गॅस कमीच करून हे छान असे आपल्याला तळून काढायचे आहे, ज्यामुळे वरून छान असा गोल्डन ब्राऊन कलर येईल आणि आतून छान असे मऊ आणि लुसलुशीत आपले हे जे बोंड आहेत तर ते जाळीदार असे तयार होतील. तर हे बोंड आता तयार झालेले आहेत, तर आपण हे काढून घेऊया. तर हे बोंड आपण कढईतून काढताना झाऱ्यावर थोडा वेळ राहू देणार आहोत, की जेणेकरून त्याचं जे एक्स्ट्रा तेल असेल तर ते निघून जाईल. आणि त्याचसोबत शेवटी अगदी आपण
जी कढई आहे त्याच्या काठावर सुद्धा याला तिरपं करून ठेवायचं आहे की झाऱ्यावर जे तेल आहे तर ते सुद्धा निघून जाईल. आणि त्याच्यानंतर जाळीवर आपण टिश्यू पेपर ठेवून आपण हे बोंडं ठेवलेले आहेत. तसे ते खूप असे तेल असं शोषत नाही, कारण आपण सोड्याचा वगैरे वापर या ठिकाणी केलेला नाही आहे, जास्त तेल याला लागत नाही. तरीसुद्धा आपण थोडीफार काळजी घ्यायची आहे. आणि त्याच पद्धतीने आपण दुसरा घाणा जो आहे तर तो सुद्धा तसाच आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत. आणि सुरुवातीला अगदी मीडियम हॉट असं ऑइल आपल्याला पाहिजे आहे. आणि त्याच्यानंतर थोडंसं कमी करून आपण हे अगदी कमी आचेवर हे तळून घ्यायचं आहे. आणि आपल्याला थोडं पेशन्स हे तळताना ठेवायचं आहे, कारण आपण भरभर जर तळलं मोठा गॅस करून तर ते आतून कच्चे राहतील आणि वरून त्याचा रंग बदलेल. तर त्यासाठी आपल्याला ही काळजी घ्यायची आहे. तरी माझी अशी ही साधी सोपी रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचसोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. आणि मी जे नवीन व्हिडिओ टाकत असते तर ते तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळेल. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा.